गुड इव्हनिंग स्टुडंट्स. डिझोल्युशनमधला आपला तिसरा प्रकार आपण आता घेणार आहोत. दुसऱ्या प्रकारासारखाच आहे हा. दुसऱ्या प्रकारात वन पार्टनर इन सॉल्व्हंट, एक दिवाळखोर व्हायचा, राहिलेले दोघं त्याचा तोटा वाटून घ्यायचे. आता याच्यामध्ये दोन दिवाळखोर होतात, राहिलेला जो एक असतो तो त्यांचा तोटा वाटून घेतो. एकदम सोपं आहे, दुसऱ्या टाईपसारखंच आहे, आपण समजून घेऊ. सगळ्यांनी पेज नंबर 234 234 पान काढायचं. प्रॉब्लेम नंबर 1 दिलेलं आहे. दोनच उदाहरणं आहेत, नीट समजून घ्यायचे. शक्यतो हे परीक्षेला अशा प्रकार येत नाही, पण आपण पुस्तकात दिलेले हे समजून घेणार आहोत. पहा 234 पानावर, वेन टू पार्टनर्स बिकम इन सॉल्वंट. नरेंद्र, देवेंद्र अँड महेंद्र, नाव सारखे वाटतात ती, नीट लक्ष द्या. आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस ॲट 3:3:2. 3:3 2 रेशो आहे, म्हणजे 3 आणि 3 6 आणि 2 8ने भागावं लागेल, आणि जो भाग करेन त्याला 3 3ने आणि 2ने गुणावं लागेल. द बिझनेस इज डिझॉल्व ऑन 31 मार्च 20 वेन देअर बॅलन्स शीट स्टँड्स ॲज फॉलोज. बॅलन्स शीट दिलेले आहे. प्लॅन्ट अँड मशिनरी, मोटर कार्स आणि डेटर स्टॉक. लगेच आपण काय करायचं, रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला मांडायचं. टू सन्ट्री ॲसेट्स अकाउंट, प्लॅन्ट अँड मशिनरी, मोटर कार्स आणि डेटर स्टॉक, हे किमती दिलेले आहेत. त्याची टोटल करायची 3,30,000. त्यानंतर ॲसेटला कॅश ॲट बँक दिलेली आहे 10,000. बँकेच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. ॲसेट बाजू संपली. लायबिलिटी बाजूला कॅपिटल दिले, नरेंद्र, देवेंद्र, महेंद्र 20,000, 80,000, 40,000. कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000, 80,000, 40,000. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी 2 लाख. रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट क्रेडिटर्स 2 लाख. बॅलन्स शीट संपले. ॲडजस्टमेंट सुरू. दे डिसाइडेड टू डिसॉल्व द पार्टनरशिप ऑन द अबाउट डेट ॲज फॉलोज. पहा, मशिनरी अँड स्टॉक आर सोल्ड फॉर ₹50,000 अँड ₹36,000 रिस्पेक्टिव्हली. मशिनरी विकून 50,000 आले आणि स्टॉक विकून किती आले, 36,000, 36,000. आणि 2मध्ये पण दिले, डेटर्स रिलाइज फॉर ₹40,000. डेटर्स विकून किती आले, 40,000, 40,000. ॲसेट विकून पैसे आले की रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहायचं. पहा, बाय बँक अकाउंट, मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स 50,000, 36,000, 40,000. टोटल करायची 1,26,000. याचा दुसरा परिणाम, सेकंड इफेक्ट, बँकेत पैसे जमा करायचे. बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट 1,26,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 3, मोटर कार इज टेकन बाय देवेंद्र फॉर ₹26,000. देवेंद्रने मोटर कार घेतलेली आहे. रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय देवेंद्रस कॅपिटल अकाउंट मोटर कार टेकन 26,000. याचा सेकंड इफेक्ट, कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला टू रिलायझेशन अकाउंट देवेंद्रच्या कॉलममध्ये 26,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 4, रिलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹2,000. रिलायझेशन एक्सपेन्सेस खर्च विसर्जनाचा 2,000 आहे, आणि क्रेडिटर एकच लायबिलिटी आहे. क्रेडिटर त्याचं काही सांगितलं नाही, त्याचं पेमेंट तरी करायचं असतं आपल्याला, ते करून टाकू आपण. पहा, रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला टू बँक अकाउंट क्रेडिटर्स 2 लाख, हीच किंमत दिलेली. आणि एक्सपेन्सेस आत्ताच पाहिलं आपण नंबर 4मध्ये, एक्सपेन्सेस 2,000, म्हणजे टोटल 2,02,000. पैसे गेलेत. बँकेचे क्रेडिट बाजूला बाय रिलायझेशन अकाउंट डायरेक्ट लिहिलं असतं 2,02,000 तरी चालेल, किंवा त्यांनी सेपरेट लिहिलं आहे बाय रिलायझेशन 2,000. हे क्रेडिटरचे आणि हे एक्सपेन्सेसचे. एक शब्द लिहिला रिलायझेशन आणि 2,02,000 लिहिलं तरी चालेल. आता ॲडजस्टमेंट नंबर 5, डेफिशियन्सी म्हणजे तूट ऑफ एनी पार्टनर इन कॅपिटल अकाउंट इज टू बी मेट बाय अदर पार्टनर्स इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे एखादा भागीदार जर दिवाळखोर झाला किंवा 2, तर बाकीचे राहिलेली ती प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार त्याचा तोटा वाटून घेतील. नंबर 6, नरेंद्र बिकेम इन सॉल्वंट. ध्यानात ठेवा, नरेंद्र दिवाळखोर झाला आहे. आधी नरेंद्रचं आपल्याला अकाउंट टॅली करायचं. अँड महिंद्रा वूड ब्रिंग इन ₹10,000 ओनली. महेंद्र त्याच्या खाजगी संपत्तीतून फक्त ₹10,000 आणू शकतो. हे 10,000चे लगेच आपण इफेक्ट करू. पहिले पैसे बँकेत जमा करा. पहा, बँकेच्या डेबिटला टू महिंद्राज कॅपिटल अकाउंट 10,000. याचा सेकंड इफेक्ट, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बँक अकाउंट 10,000 महिंद्राच्या कॉलममध्ये. आता लायबिलिटीचं पेमेंट आपण करून टाकलं, एकच लायबिलिटी होती क्रेडिटर्स, नाही का. मग आता आपण
रिलायझेशन अकाउंट क्लोज करू. रिलायझेशन अकाउंटचे डेबिट पहा किती येते, कोणती बाजू जास्त येते ती दोन्ही बाजूला घ्यायची. डेबिट येते 5,32,000 5,32,000 बरोबर. आणि क्रेडिट किती आहे पहा, हे 2,00,000 1,26,26 म्हणजे हे 26,26,52 3,52,000 वजा करायचे. पहा 5,32,000 डेबिटच्या 3,52,000 गेले, लॉस आला 1,80,000. हा लॉस वाटून द्यायचा आपल्याला 3,2. पहा कसं वाटायचं, लक्ष द्या. 8,2 16 बरोबर, 2 उरले. परत 8,2 16, 4 उरले इथं. आणि आता इथं 5 येतील. लक्षात ठेवा, 8,45 आणि 2 शून्य म्हणजे 22,500ला 3 रेशो आहे ना, 3,2 22,500ला 3 गुणल्यावर किती येईल 67,500. परत 3 गुणल्यावर किती येईल 67,500. आणि 2 जर गुणलं तर 22,500ला 45,000. म्हणजे पहा वाटून दिलेलं आहे. रिलायझेशनचे क्रेडिटला बाय लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नरेंद्र, देवेंद्र, महेंद्रा. पहा 67,500 67,500 आणि 45,000 टोटल 1,80,000 पहिलं अकाउंट टॅली झालं. हा लॉस आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे. पहा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट लॉस ऑन रिलायझेशन. पहा 67,500 घेतले, 67,500 67,500 कारण यांचा रेशो 3 आहे आणि हे 2 आहे 45,000. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं 6 नंबरचे ॲडजस्टमेंट सांगितलं. नरेंद्र बिकम इन्सॉल्वंट. आधी नरेंद्रचं अकाउंट टॅली करायचं. पहा नरेंद्र 1 नंबरला दिलेलं आहे इथं. पहा नरेंद्रची डेबिट किती आली 67,500. इथं लिहिलं क्रेडिटला 67,500 बरोबर. आता याच्यातून क्रेडिट बाजूला फक्त 2च आकडे आहेत. पहा क्रेडिट बाजूला फक्त एकच आकडा दिलेला आहे नरेंद्रची, किती इथं 20,000 आहे. पहा इथं लक्ष द्या, आता समजून घ्या. पहा डेबिटची नरेंद्रची किती आलेली, डेबिटची 67,500 बरोबर. हे 67,500 घेतले. क्रेडिटला एकच आकडा आहे, कोणता आहे 20,000. मग याच्यातून हे 20,000 वजा केले, किती आलं 47,500. याला म्हणायचं कॅपिटल डेफिशियन्सी. हे 47,500 राहिलेले कोण 2 आहेत, देवेंद्र आणि महेंद्र. कारण ॲडजस्टमेंट नंबर 5मध्ये सांगितलेलं राहिलेलं दोघांना वाटून द्यायचं. 47,500 नरेंद्र दिवाळखोर झाल्यामुळं 47,500 या दोघांना वाटायचे, देवेंद्र आणि महेंद्र. आणि ते कसे वाटायचं, प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा आहे त्यांचा 3:2 बरोबर. आणि हा दिवाळखोर झाला नरेंद्र, म्हणजे राहिला प्रॉफिट शेअरिंग रेशो किती 3:2. मग 5 47,500 3:2 म्हणजे 5ने भागायचं. 5×9 45, 2 उरले, 5×5 25, हे 0 घेतले. 9,500ला 3 गुणलं नरेंद्रचं, मग इथं आलं 28,500 बरोबर. आणि 9,500ला 2 गुणलं महेंद्रचं, मग त्याचे येईल 9,500 गुणिले 2 19,000. हे समजलं का. 28,500 नरेंद्र सहन करील आणि नरेंद्र दिवाळखोर झालेला आहे, देवेंद्र सहन करील बरोबर. देवेंद्र सहन करील म्हणजे नरेंद्रच्या वाटेला आले 28,500 आणि महेंद्रच्या वाट्याला किती आले 19,000. पहा इथं लिहिलं आहे, लक्ष द्या. इथं नाव काय घेतले पहा, लक्ष द्या. बाय देवेंद्रच कॅपिटल. देवेंद्रला नरेंद्र दिवाळखोर झाल्यामुळं देवेंद्रला सहन करावे लागले. त्या ठिकाणी 28,500 म्हणजे देवेंद्र याला थोडक्यात 28,500 देतोय, मग याची तोड भरून निघते. आणि महेंद्र किती 19, बाय महेंद्रच कॅपिटल 19,000. आणि आता जर हे जे 28,500 आणि 19,000 आहे, हे दोघं जण सहन करतायत, देवेंद्र आणि महेंद्र. मग त्यांच्या डेबिटला लिहिलं. पहा डेबिटला नाव लिहितं काय लिहिलं, टू नरेंद्रच कॅपिटल. नरेंद्रचा तोटा आहे तो. आणि देवेंद्राने किती सहन केले 28,500 सहन केले, आणि महेंद्राने किती सहन केले 19,000. आता आपले एक अकाउंट टॅली झालं. पहा नरेंद्र दिवाळखोर झालं ना, 67,500 67,500 टोटल झाली. आता आपल्याला पुढचं सांगितलेलं आहे त्यांनी ॲडजस्टमेंट 6मध्ये होता. महेंद्रची स्थिती काय पाहू आपण. महेंद्रची जर डेबिट केली ना, डेबिट हे 45 आणि 45 आणि हे 19. वा 45,000 आणि 19,000ची बेरीज केली, डेबिटची किती आली 64. हे 45 आणि 19 डेबिट महेंद्रचं पाहायचं फक्त 64,000. आणि त्याचे क्रेडिटला पहा किती आहे, क्रेडिटला हे 40 आणि हे 10 50 बरोबर. मग क्रेडिटचे महेंद्राचे 50 वजा केले,
64मधून 50 गेली किती आलं 14,000. मग हे 14,000 आता महिंद्रा हे 19,000मुळं काय झालं पहा 19,000चा तोटा नरेंद्रचं यांनी सहन केल्यामुळं हा पण दिवाळखोर झाला आता. कारण गणिताचं नाव काय आहे 2 पार्टनर इन सॉल्व्हंट. मग याची टोटल पाहत आहे ही केली आपण 64 हे 64मधून ही 40 आणि 10 50 वजा केली म्हणजेच किती तोटा झाला पाहिला आपण 14,000. तो कोण राहिला एकटा सहन करीन आता देवेंद्र. म्हणजे हा देवेंद्र या महिंद्राला 14,000 देतो. बाय देवेंद्रज कॅपिटल अकाउंट हे पाहिजे लिहिले 14,000 14,000. आणि ह्या महिंद्राच्या नावाने याचं सेकंड इफेक्ट टू महिंद्राज कॅपिटल अकाउंट देवेंद्र सहन करील किती आता 14,000. मग आता जर ही टोटल केली आपण महिंद्राची पार्ट क्रेडिटला करून पाठ डेबिट क्रेडिट 64,000 टॅली झालं. 2 अकाउंट टॅली झाले आपले नरेंद्र आणि महेंद्र हे दोन्ही दिवाळखोर झाले. आता एकच राहिला कोणता देवेंद्रची स्थिती काय पहा आता. देवेंद्रची जर डेबिट केली ना डेबिट हे पाहिजे डेबिटचे टोटल जर केली ना हे पाहिजे 1,36,000 दिलेली आहे पाहिजे 1,36,000 आणि क्रेडिटला फक्त 80,000 आहे. हे बाई 80,000. देवेंद्रचं पहा मुद्दाम नाव सारखे दिलेले गोंधळण्यासाठी 1,36,000मधून 80 गेले 56,000 देवेंद्राला घरून पैसे आणावं लागतात. कारण आता कोणी पार्टनरच राहिला नाही एकटा देवेंद्रला सहन करावं लागलं. मग त्यांनी पैसे आणायचे. मग पहा इथं बँक अकाउंट देवेंद्रच्या कॉलममध्ये 56,000 आणि बँकेच्या डेबिट साईडला 2 देवेंद्रच कॅपिटल अकाउंट 56,000 हे पैसे त्यांनी घरून आणायचे. जर इकडं फरक आला असता तर 2 बँक आणि इकडं लिहिलं असतं आपण बाय फायनल इथं फायनल पेमेंट इकडे पैसे त्याला आणावे लागले देवेंद्रला म्हणून इथं बाय बँक अकाउंट 56,000 बँकेत जमा केले 50. आता आपलं हे पण टॅली झालं देवेंद्रचं 1,36,000. आता बँक अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होतं पहा करून टोटल 2,02,000. कॅपिटल अकाउंट फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं. अगोदर नरेंद्रचं अकाउंट टॅली करायचं. नरेंद्रचा तोटा 47,500 या दोघांना वाटून द्यायचा. नरेंद्रचा तोटा देवेंद्रला आणि महेंद्रला वाटून द्यायचा. हे 47,500 3 आज 2मध्ये वाटले 28,519. हे एकदा कळलं का 28,500 आणि 19 आणि हे इकडं डेबिटला लिहायचे 28,500 आणि 19 आणि मग महेंद्रचं टॅली करायचं. महेंद्रचं टॅली केलं का महेंद्रचं 64 आणि इकडे हे 40 10 50 वजा करायचे. मग ते देवेंद्रला द्यायचे त्याचा तोटा 14,000. हे 14,000 इथं त्याच्या डेबिटला मांडायचे टू महेंद्रचं कॅपिटल द्यायचं आणि इथं देवेंद्रच्या कॉलमध्ये 14. मग हे टॅली करायचं आणि मग राहिलेलं देवेंद्रचं त्याला पैसे आणावं लागतात. देवेंद्राला 56,000 आणावं लागतात. इथं लिहिले बँकेचं बँक अकाउंट टॅली होतं आपलं 2,02,000. 2-3 वेळा व्हिडिओ पहा समजल्यानंतर घरीत लिहून पहा कॅल्क्युलेशन करा. मुद्दाम हे कॅल्क्युलेशनचे फोटो पण पाठवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजेल. ओके.